नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचे SY.B.Com CBCS पॅटर्न 2019 व्यावसायिक अर्थशास्त्र समग्र सत्र 4 प्रकरण 1 पैसा यामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। यापूर्वीच्या आपल्या व्याख्यानामध्ये आपण पैशाची मागणीचा सनातन दृष्टिकोन बघितलेला होता। आजच्या आपल्या व्याख्यानामध्ये आपण बघतो पैशाच्या मागणीचा केन्स यांचा दृष्टिकोन। तर प्रकरण 1 आपण हे बघतो आहोत आणि या प्रकरण 1 मध्ये पैशाचे अर्थ आणि कार्य यापूर्वी आपण बघितलेले आहे। पैशाच्या मागणी याला आपण सुरुवात केली आहे। यामध्ये सनातन दृष्टिकोन आणि केन्स दृष्टिकोन असे दोन दृष्टिकोन आहेत। त्यानंतर पैशाचा पुरवठा या व्यापारी बँकांची पतनिर्मिती, RBI बँकेचे पैसा मापनाची साधने आणि पतनियंत्रण पद्धती आणि शेवटचा पैशाचे मूल्य आणि त्याचे सिद्धांत आपण बघणार आहोत। तर पैशाच्या मागणीचे दृष्टिकोन हे दोन प्रकारे आपल्याला सांगता येतात। त्यामध्ये सनातन दृष्टिकोन जे आहे ॲडम स्मिथ, रिकार्डो, जेस, मिल, JB से, फिशर यांनी मांडलेला पैशाच्या मागणीचा दृष्टिकोन आणि केन्स यांचा दृष्टिकोन। मग पैशाच्या मागणीचा सनातन दृष्टिकोन आपल्याला माहिती आहे की ॲडम स्मिथ, डेव्हिड रिकार्डो, मार्शल, जेस, मिल, JB से, प्राध्यापक पिगू, रॉबर्टसन, फिशर इत्यादींनी मांडलेला आहे। मग ॲडम स्मिथ पासून ते 1930 जागतिक महामंदीपर्यंतचे जे विचार आहे यांना सनातनपंथीय विचार असे म्हटले जाते। आणि पैशाच्या मागणीविषयी सनातीय दृष्टिकोन मांडणारे सर्व अर्थतज्ञ हे सनातन अथवा प्राचीन परंपरेतील होते व त्यांनी मांडलेल्या विचारांना पैशाचा सनातन दृष्टिकोन असे म्हणतात। सनातन अर्थतज्ञ यांनी पैशाच्या मागणीचा स्वतंत्र असा सिद्धांत मांडलेला नाही, तर त्यांचे विचार फिशर यांच्या पैशाच्या चलन संख्यामान सिद्धांतातून प्रकट होतात आणि त्यांचा मुख्य भर पैशाची मागणी व्यवहारांसाठी असते। सनातन दृष्टिकोनानुसार पैशाला केवळ विनिमय हेतूने असते यावर होती। मग सनातन सिद्धांताचा गाभा काय होता, तर पैशाला स्वतःची अशी मागणी नसते, पैशाला केवळ विनिमय हेतूने मागणी केलेली असते आणि पैसा मागणी निर्माण करतो, तसेच पुरवठा आपली मागणी निर्माण करतो। JB सेच्या या बाजारविषयक नियमाचा भाग म्हणून त्यांनी पैशाच्या मागणीविषयी हे विचार मांडलेले आहे की पैशाला स्वतःची मागणी नसते, पैशाला केवळ विनिमय हेतूने मागणी असते आणि पैशाला मागणी निर्माण करावी लागते। पैशाची मागणी अप्रत्यक्ष असते आणि पुरवठा आपली मागणी निर्माण करतो। तर आता आपण बघतोय की केन्स यांच्या पैशाच्या मागणीचा आधुनिक दृष्टिकोन। केन्स यांच्या पैशाच्या मागणीचा आधुनिक दृष्टिकोन जो आहे त्याच्यामध्ये त्यांनी तरलता प्राधान्य यास महत्त्व दिलेले आहे। लोकांनी रोख स्वरूपात पैसे धारण करण्याच्या इच्छेला तरलता प्राधान्य किंवा रोखता प्राधान्य असे म्हटले। व रोख रकमेच्या स्वरूपात ठेवलेला पैसा ही एक कमी धोकादायक मालमत्ता असते किंवा कमी जोखीम असते, कुठलेही नुकसान होत नाही, अडचण येत नाही। कोणत्याही स्वरूपात वस्तू किंवा सेवा खरेदी करण्यासाठी किंवा कोणत्याही संपत्तीच्या प्रकारात रूपांतरित करण्यासाठी पैसा हा वापरला जातो। तरलता प्राधान्य म्हणजे रोख स्वरूपात पैसे बाळगण्याची इच्छा होय आणि समाजातील लोक पैशाच्या स्वरूपात संपत्ती साठा करतात आणि पैशाची मागणी तरलता प्राधान्यावर किंवा रोखता प्राधान्यावर अवलंबून असते, असे केन्स यांनी मांडलेले विचार होते। मग जेम्स केन्स यांनी 1936 मध्ये द जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट इंटरेस्ट मनी या पुस्तकामध्ये पैशाच्या मागणीचा तरलता प्राधान्य सिद्धांत मांडलेला आहे। सनातन पैशाच्या सिद्धांतावर त्यांनी टीका केलेली आहे। यात पूर्ण स्पर्धा, पूर्ण रोजगार, बंदिस्त अर्थव्यवस्था इत्यादी अवास्तव गृहीते आहेत। केन्स यांच्या मते विनिमयाचे माध्यम आणि मूल्य संचयन ही पैशाची दोन प्रमुख कार्ये आहेत। विनिमयाच्या कार्यापेक्षा मूल्य संचयनाच्या कार्यास त्यांनी अधिक महत्त्व त्यांच्या सिद्धांतात दिलेले आहे। मग पैशाची मागणी म्हणजे काय, तर पैशाच्या मागणीच्या संदर्भात त्यांनी असं स्पष्टीकरण दिलं आहे की रोख स्वरूपात ठेवलेला पैसा हा सर्वात सोपा आणि सोयीस्कर संपत्तीचा प्रकार आहे, कारण त्याचा उपयोग आपल्या गरजा थेट पूर्ण करण्यासाठी केला जाऊ शकतो। तसेच वर उल्लेखित केल्याप्रमाणे जर रोख रक्कम म्हणून पैसे हातात ठेवल्याने मालमत्ता म्हणून कोणती नुकसान किंवा जोखीम समाविष्ट नाही, त्यामुळे लोक स्वतःजवळ रोख स्वरूपात काही पैसा जवळ ठेवतात। लोकांना बॉन्ड, डिबेंचर्स, विनिमय पत्रे, सोने, प्लॉट, जमीन, कर्जरोखे यासारखे इतर मालमत्तेत गुंतवणूक करण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी, ते घेत असलेल्या जोखमीबद्दल आणि त्यांची पसंती बाजूला ठेवण्यासाठी, त्यांना रोखतेचा त्याग करण्यासाठी बक्षीस देणे आवश्यक असते आणि तेव्हाच ते आपल्या जवळ असलेल्या रोखतेचा त्याग करतात आणि इतर मालमत्ता प्रकारांमध्ये गुंतवणूक करतात आणि त्यातून मिळणारा फायदा हे त्याचं बक्षीस असतं।
व्याजदर म्हणून ओळखले जाणारे बक्षीस रोखतेपासून वेगळे करण्यासाठी दिले जाते. रोखतेच्या त्यागाचा मोबदला म्हणून व्याज असं म्हटलं जातं. व्याजदराला पैसे रोख ठेवण्याची लोकांची पसंती जास्त असेल तर अधिक व्याजदराला म्हणजे कमी व्याजदराला पैसे जवळ रोख ठेवण्याची पसंती जास्त असेल तर अधिक व्याजदराला कमी रोख पैसे जवळ बाळगतात. त्यामुळे पैशाची मागणी आणि पैशाचा पुरवठा यावरून व्याजदर ठरवला जातो असं केन्स यांनी म्हटलेलं आहे. पैशाचा पुरवठा मध्यवर्ती बँकेकडून किंवा अशा संस्थांकडून ठरवला जातो तर लोकांची मागणी तरल स्वरूपात धारण करण्याच्या लोकांच्या प्राधान्यक्रमावर आधारित असते असं त्यांनी म्हटले आहे. ते पैशाचा पुरवठा सरकार आणि मध्यवर्ती बँका अशा संस्थांकडून ठरवला जातो. लोकांची रोखतेची स्वरूपाची पैशाची मागणी ही त्यांच्या रोखता प्राधान्य पसंती क्रमावर आधारित असते. त्यानंतर पुढे त्यांनी पैशाच्या मागणी संदर्भात असे विचार मांडलेले आहे की रोख स्वरूपात पैसे बाळगण्याची प्रवृत्ती तरलता प्राधान्यतेसाठी केली जाणारी 3 प्रकारच्या हेतूंवर अवलंबून असते. व्यवहार हेतू, दक्षता हेतू आणि सट्टेबाजीचे हेतू असे 3 प्रकारचे हेतू असतात आणि या 3 हेतूवर ह्या पैशाची मागणी रोखतेची मागणी अवलंबून असते. त्याचा पहिला हेतू आहे व्यवहार हेतू. दैनंदिन व्यवहारातील खर्चाच्या पूर्ततेसाठी समाजातील व्यक्ती आणि उद्योग संस्थांकडून येणाऱ्या पैशाची मागणी म्हणजे व्यवहार हेतूने केलेली जाणारी पैशाची मागणी होय. व्यक्तीला मिळणारे उत्पन्न आणि करावा लागणारा खर्च यातील अंतर भरून काढण्यासाठी रोख पैसा जवळ ठेवला जातो आणि व्यवहार हेतूने केलेली पैशाची मागणी पुढील घटकानुसार केली जात असते. मग वैयक्तिक उत्पन्नाचा आकार किती आहे, उत्पन्न कमी आहे की अधिक आहे यानुसार जवळ पैसा रोख बाळगला जातो. अधिक उत्पन्नवाले लोक जे आहेत ते जास्त पैसा जवळ ठेवत नाही तर कमी उत्पन्नवाले लोक अधिक पैसा जवळ ठेवतात. 2 पगार मिळवण्याचा कालावधी, द लेंथ ऑफ द टाइम बिटवीन द पे डेज. जर 2 पगार मिळवण्याचा कालावधी जास्त दीर्घ आहे तर काही पैसा जास्त स्वरूपात स्वतःजवळ ठेवला जातो आणि रोजचा रोज जर पैसा आपल्या स्वतःजवळ मिळत असेल तर कमी पैसे जवळ ठेवण्याची आवश्यकता असते. खर्चाच्या सवयी, लोकांच्या खर्चाच्या सवयी कशी की लोकांना रोख स्वरूपात पैसे खर्चाचे प्रमाण आहे की ऑनलाईन पद्धतीने खर्च करतात किंवा लोक चेकचा वापर करतात यावरती पण पैशाची मागणी आहे. किंवा काही लोक जास्त खर्चिक असतात आणि त्यासाठी रोखतेचे प्राधान्य म्हणून जास्त पैसा जवळ ठेवतात. काही लोक कमी खर्चिक असतात ते कमी पैसा खर्चण्यासाठी वापरतात. पगार पैसे मिळण्याची पद्धत कशी आहे, ऑनलाईन पद्धत आहे. जर रोख कॅश स्वरूपात पैसे मिळत असतील तर ते खर्च लवकर होतात. ऑनलाईन पद्धतीने असेल तर त्याच्यामध्ये कमी खर्च होते. म्हणून ऑनलाईन पेमेंट, बँक व्यवहार, देयकांसह धनादेश रक्कम इत्यादीमुळे व्यक्ती रोख रूपात रक्कम ठेवते. कशा प्रकारचा पगार मिळतोय, कशा पद्धतीने मिळतो हे पण महत्त्वाचं आहे. त्यानंतर दुसरं आपल्याला व्यवहार हेतूने केलेली पैशाची मागणी ही जी आहे ती या बाबतीत सांगता येईल की यात उत्पन्न हा घटक सर्वात महत्त्वाचा आहे. उत्पन्न जेवढे जास्त तेवढे व्यवहार हेतूसाठी केली जाणारी रोख मागणी जास्त असते. यावर म्हणून व्यवहार हेतूने केलेली पैशाची मागणी म्हणजे याला आपण DM बरोबर फंक्शन ऑफ वाय असं म्हटलं जातं. DM म्हणजे व्यवहार हेतूने केलेली पैशाची मागणी ही पैशाच्या वेतनावर अवलंबून असते. व्यवहार हेतू 2 भागामध्ये मोडला जातो, उत्पन्न हेतू आणि व्यावसायिक हेतू. उत्पन्नाच्या हेतूने दैनंदिन खर्चाची पूर्तता करण्यासाठी व्यक्तीची प्राधान्यता समाविष्ट असते तर व्यावसायिक हेतूने रोखता प्राधान्य म्हणून पैसा जवळ ठेवला जातो कारण की कामगारांचे रोजचे वेतन देणे, कच्च्या मालाची खरेदी करणे, वाहतूक, हमाली, स्टेशनरी इत्यादी व्यावसायिक गरजा पूर्ण करण्यासाठी व्यावसायिकांची ही व्यावसायिक हेतूने प्राधान्यता असते. त्यानंतर दक्षता हेतूने पैशाची मागणी म्हणजे समाजातील व्यक्ती, उद्योग भविष्यकाळात उद्भवणाऱ्या अचानक अनपेक्षित परिस्थिती आणि आणीबाणीचा सामना करण्यासाठी काही पैसे रोख पाळतात. केन्स यांच्या मते लवकरच काही निश्चित खर्चासाठी निश्चित न केलेल्या शिल्लक रकमेचा समावेश यामध्ये होत असतो. म्हणजे त्याऐवजी अचानक खर्चाची आवश्यकता असलेल्या आपत्कालीन परिस्थितीसाठी आणि फायदेशीर खरेदीसाठी अनपेक्षित संधी मिळवण्यासाठी आपण या प्रकारच्या हेतूने काही जवळ पैसे ठेवत असतो. मग खर्चात निर्माण होणाऱ्या चढ उतारामध्ये लोकांना अनिश्चितता असते आणि त्यामुळे हा अनिश्चितता आणि अनपेक्षित खर्च पूर्ण करण्यासाठी आपल्या उत्पन्नाचा काही भाग लोक स्वतःजवळ रोख बाळगतात. ही मागणी अवलंबून असते ती काही गोष्टींवर, ते म्हणजे नेचर ऑफ पर्सन, व्यक्तीच्या स्वरूपावरती अवलंबून असते. काही व्यक्ती जास्त दक्षतापूर्वक काम करतात किंवा दक्षता घेतात म्हणून जास्त पैसे जवळ ठेवू शकतात तर काही व्यक्ती जे आहे त्या कमी जवळ ठेवू शकतात. उत्पन्नाचा आकार कसा आहे, उत्पन्नाचा आकार
जास्त आहे की कमी आहे त्यावरतीही अवलंबून राहील. त्याचबरोबर दूरदृष्टी, काही लोकांना फार दूरदृष्टी असते, भविष्यात काय होणार याचा अंदाज घेता येतो, त्यामुळे ते अधिक रोख रक्कम जवळ ठेवतात. तर काही लोक अंदाज घेता येत नाही त्यामुळे जवळ ठेवत नाही. पुढचा आहे की DP इज अ फंक्शन ऑफ वाय, म्हणजे दक्षिणेने केलेली पैशाची मागणी सुद्धा ही काय तर उत्पन्नावर अवलंबून असते. यामध्ये DP म्हणजे दक्षता हेतू केलेली पैशाची मागणी आणि वाय म्हणजे पैशातील वेतन होय. मग व्यक्तीच्या दृष्टीने आजार, अपघात, मृत्यू, अपंगत्व, बेकारी, वार्धक्य इत्यादी अनपेक्षित खर्च असतात. तर व्यवसायासाठी मंदी, सरकारी धोरणातील बदल, नवीन स्पर्धकांचे बाजारपेठेत येणे आणि मागणीतील बदल इत्यादी जे आहे हे यासाठी दक्षता हेतूने पैशाची मागणी असते. दक्षता हेतूने केलेली पैशाची मागणी ही उत्पन्नावर अवलंबून असते. तर त्याचे भविष्यकालीन गरजा, तीव्रता, विम्याच्या असणाऱ्या सोयी आणि भविष्याबाबतची चिंता इत्यादी उत्पन्न जास्त तेवढी दक्षता हेतूने मागणी जास्त राहते आणि या उलट ती कमी राहते. मग भविष्याविषयी गरजाची तीव्रता कशी आहे, विम्याच्या सोयी आहे की नाही, जर सोयी नसेल तर त्या प्रमाणामध्ये आपण पैसे जवळ ठेवणार नाही, विम्याच्या सोयी भविष्यात असेल तर आपण जवळ पैसे ठेवू. अशा प्रकारे दक्षता हेतूची पैशाची मागणी ही सुद्धा उत्पन्नावर अवलंबून असते. तिसरी आणि महत्त्वाची पैशाची मागणी जी असते, रोख पैशाची मागणी, ती सट्टेबाजीच्या हेतूने केली जात असते. पैशाच्या मागणीचा तिसरा स्रोत म्हणजे सट्टेबाजीच्या हेतूने पैशाची मागणी होय. आणि सट्टेबाजीसाठी पैसे धारण करण्याची कल्पना ही एक नवीन आणि क्रांतिकारी केन्शियन कल्पना होती, म्हणून पैशाचे मूल्य संचयनाचे कार्य यावर अवलंबून आहे. सट्टेबाजीसाठी पैशाच्या मागणीची म्हणजे व्याजदर व रोखे यातील किमतीतील चढउतार यातील लाभ मिळवण्यासाठी केली जाणारी पैशाची मागणी होय. मग भविष्यातील बॉन्डच्या किमती, वस्तुमाल कमी होण्याची जी काही शक्यता असते, जी अपेक्षा लोक करत असतात, त्या पैशाचा फायदा घेऊ इच्छितात आणि रोख स्वरूपातील पैसे धारण करतात. त्यांना कोणतेही व्याज मिळत नाही, पण भविष्य काळातील व्याजदरातील घटीमुळे पैसे धारण केल्याने होणारा तोटा कमी करू शकतात असं गृहीत यामध्ये धरलं जातं. रोखेच्या किमती आणि व्याजदरातील व्यस्त संबंध असतो. भविष्यात व्याजदरात झालेल्या बदलांबद्दल अपेक्षा लक्षात घेता सध्याचा व्याजदर कमी असेल तर अधिक पैसा सट्टेबाजीच्या हेतूने जवळ ठेवला जाईल. अधिक व्याजदर असताना कमी पैसे जवळ ठेवले जातील असं यामध्ये गृहीत आहे. व्याजदर घटल्यास रोख्यांच्या किमती वाढतात, त्यामुळे रोख पैशाची मागणी वाढते. लाभ मिळवण्यासाठी केली जाणारी पैशाची मागणी म्हणजे सट्टेबाजीच्या हेतूने केलेली पैशाची मागणी होय. अशा प्रकारे सट्टेबाजीसाठी ठेवलेला पैसा किंवा साठेबाजीसाठी ठेवलेला पैसा आणि व्याजदर यामध्ये उलट संबंध दिला आहे. सट्टेबाजीच्या उद्देशाने ठेवलेला पैसा मूल्य संचयनाचे कार्य करतो, म्हणून पैशाला असणारी मागणी ही मूल्य संचयनासाठी असते आणि ती सट्टेबाजीच्या हेतूने असते हे यामध्ये सांगितलेलं आहे. एकूण पैशाची मागणी म्हणजे काय, तर एकूण पैशाची मागणी म्हणजे व्यवहार हेतू, दक्षता हेतू आणि सट्टेबाजीच्या हेतूने केलेली पैशाची मागणी होय. जर पैशाची मागणी MD ह्या चिन्हाने दर्शवली असेल तर आपण M1 यामध्ये व्यवहारासाठी आणि सावधगिरीच्या हेतूसाठी केलेली पैशाच्या मागणीचा आपण समावेश करू शकतो. तर M2 यामध्ये सट्टा हेतूने केलेली पैशाच्या मागणीचा उल्लेख करू शकतो. म्हणून अशा प्रकारे पैशाची एकूण मागणी ही MD बरोबर M1 अधिक M2 म्हणजे व्यवहार हेतू, दक्षता हेतू आणि सट्टेबाजीच्या हेतूने केलेली पैशाची मागणी यामध्ये आपण समाविष्ट करू शकतो. केनच्या मते व्यवहार आणि सावधगिरीच्या हेतूने दक्षता हेतूने ठेवलेला पैसा म्हणजे M1, जोपर्यंत व्याजदर खूप जास्त होत नाही तोपर्यंत पूर्णपणे व्याज लवचिक असतात. M म्हणून ठेवलेली रक्कम म्हणजे व्यवहार आणि सावधगिरीच्या हेतूने प्रामुख्याने वैयक्तिक आणि व्यावसायिक व्यवहाराच्या वर्तणुकीसाठी वाढत चाललेल्या आपत्कालीन परिस्थितीसह उत्पन्न आणि व्यावसायिक व्यवहारांचे कार्य करण्यासाठी काही पैसे जवळ ठेवतात, त्याला आपण M1 म्हणू. तर याला M1 ला L1 फंक्शन ऑफ Y असं सुद्धा म्हटलं जातं. तर Y म्हणजे उत्पन्न आहे, तर मागणीसाठी L हे अक्षर दर्शवलेलं आहे. व्यवहार आणि सावधगिरीच्या हेतूने केलेल्या रोख पैशाची मागणी जी M1 आहे ती उत्पन्नावर अवलंबून असते, हे वरील समीकरणामध्ये दाखवलेले आहे. वरील समीकरणाचा अर्थ असा होतो की व्यवहार आणि सावधगिरीच्या हेतूने ठेवलेला पैसा हा उत्पन्नाचे फलन आहे, उत्पन्नावर अवलंबून असतो. तर दुसरीकडे M2 बरोबर म्हणजेच L2 इज अ फंक्शन ऑफ R आहे. म्हणजे सट्टेबाजीच्या हेतूने केलेल्या पैशाची मागणी ही व्याजदराचे फलन आहे आणि केनच्या मते पैशाच्या सट्टेबाजीच्या हेतूने केलेली मागणी वर सांगितल्याप्रमाणे M2 हे प्रामुख्याने व्याजदराचे फलन आहे. म्हणजे M2
म्हणजे सट्टेबाजी हेतून केलेली मागणी ही व्याजदराशी निगडीत आहे, व्याजदरावर अवलंबून आहे. एकूण पैशाची मागणी बरोबर MD बरोबर M1 अधिक M2 यापेक्षा आपल्याला MD बरोबर L1 फंक्शन ऑफ Y प्लस L2 फंक्शन ऑफ R यामधून आपल्याला अधिक माहिती मिळते. मग एकूण पैशाची मागणी जी आहे तर ती दोन भागामध्ये विभागता येते. ती L1 आणि L2. L1 हा उत्पन्नावर अवलंबून असणारा भाग आहे, तर L2 व्याजदरावर असणारा अवलंबून भाग आहे. तर व्यवहार आणि सावधगिरीच्या हेतूने केलेल्या व्यवहाराची मागणी L1 फंक्शन ऑफ Y याचं प्रतिनिधित्व करते, म्हणजे L1 ही Y म्हणजे उत्पन्नावर अवलंबून आहे. तर दुसरा घटक L2 R म्हणजे पैशाच्या सट्टाबाजी हेतूने केलेल्या मागणीचं प्रतिनिधित्व करतो, जे व्याजदरावर अवलंबून आहे. म्हणजे L2 फंक्शन ऑफ R म्हणजे L2 मागणी ही व्याजदरावर अवलंबून आहे आणि व्याजदर कमी करण्याचे कार्य ती करत असते. म्हणून L2 फंक्शन ऑफ R पैशाच्या सट्टाबाजी मागणीचे प्रतिनिधित्व करते, जी व्याजदरावर अवलंबून आहे आणि ते व्याजदर कमी करण्याचे कार्य करते. केनची पैशाच्या कार्याची मागणी आता आधुनिक अर्थतज्ञांनी फेटाळून लावली आहे. पैसा अनेक मालमत्ता नव्हे तर एकाच मालमत्तेचं प्रतिनिधित्व करतो, याकडे लक्ष हे अर्थतज्ञांनी वेधलेले आहे. त्यांच्या मते पैसा रोख ठेवण्याच्या एकापेक्षा अधिक हेतू असू शकतात. एक किंवा दोनच हेतू नाही, आता अनेक हेतूने पैसा रोख स्वरूपात जवळ ठेवला जातो आणि पैशाचे एकच अनेक हेतू साध्य करू शकते. त्यामुळे पैशाची मागणी एकमेकांपासून स्वतंत्र विभागामध्ये विभागता येत नाही. जशी केन्स यांनी L1, L2 किंवा M1, M2 विभागली, अशी मागणी आपल्याला विभागता येत नाही. तरी सुद्धा केन्सने रोखतेचा सापळा ही एक चांगली संकल्पना मांडलेली आहे. सट्टेबाजीच्या हेतूने केलेली पैशाची मागणी व्याजदर लवचिक असते. जसा व्याजदर कमी होत जाईल तसतशी OR to OR डबल डॅश तसं सट्टेबाजीच्या हेतूने पैशाची मागणी वाढते, म्हणजे M to M डबल डॅश. त्यामुळे सट्टेबाजीच्या हेतूने केलेली पैशाची मागणी व्याजदर कमी करण्याचं काम करते. या आकृतीद्वारे आपण दाखवू शकतो. या आकृतीमध्ये X या अक्षावरती सट्टेबाजीच्या हेतूने केलेली पैशाची मागणी ही दाखवली आहे. OM1 OM2 पर्यंत दाखवली आहे. तर व्याजदर जो आहे OR2 OR1 आणि OR या अंकांनी या चिन्हांनी दाखवलेले आहे. तर सुरुवातीला OM इतकी पैशाची मागणी आहे तेव्हा OR इतका व्याजदर आहे, म्हणजे अधिक व्याजदराला कमी पैसे जवळ ठेवले जातात. आणि जेव्हा व्याजदर OR पासून OR2 इतका कमी होतो तेव्हा अधिक पैसे जवळ बाळगले जातात, म्हणून OM2 पर्यंत पैसे बाळगले जातात. आणि E2 ते LP हा रोखतेचा सापळा दर्शवणारा भाग आहे. रोखतेचा सापळा म्हणजे असा भाग की लोकांमध्ये एक संभ्रम अवस्था असते. लोक स्वतःला अशा अवस्थेत सापडवतात की लोकांना कळत नाही की आपण किती पैसे जवळ ठेवावे आणि किती बँकेत ठेवावे, कारण की कमी व्याजदराला जास्त पैसे जवळ ठेवता येत नाही. कारण की कमी व्याजदर असताना म्हणजे लोक काय करतात तर कमी व्याजदर असताना काही पैसे जास्त पैसे जवळ ठेवतात आणि जास्त व्याजदर असताना कमी पैसे जवळ ठेवतात. पण कमीत कमी बँकेच्या अकाउंटमध्ये किती पैसे ठेवावे, कारण की ते पैसे काढणे ने आण करणे यासाठी सुद्धा गैरसोयीचे असते. मग OX अक्षाच्या वेळी आपण पैशाची सट्टा मागणीचे प्रतिनिधित्व करतो असे म्हणूया. OY अक्ष व्याजदराचं तरलता प्राधान्य मागणीचं प्रतिनिधित्व करतो. तर LP हा जो वक्र जो आहे तो योग्य खालच्या दिशेने घसरत आहे. व्याजदर जितका जास्त आहे तितके सट्टाबाजी पैशाची मागणी कमी होते, म्हणून OM इतकी कमी होते OR इतक्या व्याजदराला. आणि व्याजदर कमी झाला OR2 तर OM2 पर्यंत वाढते, हे या आकृतीमध्ये दर्शवलेले आहे. तर या केन्स यांच्या पैशाच्या मागणीच्या दृष्टिकोनावरती काही टीका पण केलेल्या आहेत. केन्स पैशाची कार्याची मागणी आता आधुनिक अर्थतज्ञांनी फेटाळून लावलेली आहे. पैसा अनेक मालमत्ता नव्हे तर एकाच मालमत्तेचं प्रतिनिधित्व करतो, याकडे त्यांनी लक्ष वेधलेलं आहे. त्यांच्या मते पैसा रोख ठेवण्याच्या एकापेक्षा अधिक हेतू असू शकतात. उपक्रम हेतू असू शकतो, दूरदर्शी हेतू असू शकतो, व्यवसायोत्तर हेतू, प्रगतीचा हेतू आणि पैशाचे एकच युनिट अनेक हेतू साध्य करू शकते. अशा विविध हेतूंकडे केन्स यांनी दुर्लक्ष केलेले आहे. यामध्ये व्याजदराचा व्यवहार हेतू आणि पैशाच्या मागणीवरील परिणाम दुर्लक्षित केलेला आहे असं अर्थतज्ञांचं मत आहे. सट्टेबाजीचा हेतू मागणी ही वाढत्या संपत्तीचं फलन आहे आणि सट्टेबाजीचा हेतू मागणी व्याजदराशिवाय इतर घटकांवर अवलंबून आहे हे दुर्लक्षित केलेलं आहे. पैशाची इतर कार्य दुर्लक्षित केलेली असून विनिमयाचं माध्यम, मूल्यमापन, मूल्य संक्रमण, कर्ज व्यवहार मिटवणे
इत्यादी कार्यांचं यामध्ये स्पष्टीकरण नाही, फक्त मूल्य संग्रहण पैसा साठवण्यासाठी याच कार्याचं स्पष्टीकरण या सिद्धांतात दिलेलं आहे. त्यामुळे पैशाची मागणी एकमेकांपासून स्वतंत्र विभागामध्ये विभागता येणार नाही, जसं M1 M2 किंवा L1 L2 असं अर्थज्ञांचं मत आहे. तर थोडक्यात यामध्ये आपण असं शिकलो की केन्स यांनी 1936 मध्ये जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट इंटरेस्ट या पुस्तकामध्ये पैशाच्या मागणीचा तरलता प्राधान्य सिद्धांत मांडलेला आहे. सनातन पैशाच्या सिद्धांतात त्यांनी भर टाकलेली असून पूर्ण स्पर्धा, पूर्ण रोजगार, बंदिस्त अर्थव्यवस्था, अवास्तव गृहीते ही त्यांनी सांगितलेली असून केन्स यांच्या मते विनिमयाचं माध्यम आणि मूल्य संचयन ही पैशाची दोन कार्य आहे आणि विनिमयाच्या कार्यापेक्षा त्यांनी मूल्य संचयन या कार्यास अधिक महत्त्व दिलेले आहे. केन्स यांनी रोख स्वरूपात पैसे बाळगण्याच्या प्रवृत्तीला तरलता प्राधान्यासाठी केली जाणारी मागणी असे म्हटलेले असून ती व्यवहार हेतू, दक्षता हेतू आणि सट्टेबाजीच्या हेतूने केली जाते असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी एकूण मागणी MD या चिन्हाने दर्शवली असून M1 ही व्यवहार हेतू आणि सावधगिरीच्या हेतूने केलेली मागणी असून तर M2 ही सट्टेबाजीच्या हेतूने केलेली पैशाची मागणी आहे. म्हणजे एकूण मागणी MD बरोबर M1 अधिक M2 या प्रकारची मागणी आहे. मग पैशाची मागणी जे समीकरण आहे MD बरोबर M1 अधिक M2 यापेक्षा MD बरोबर L1 फंक्शन ऑफ Y प्लस L2 बरोबर फंक्शन ऑफ R याने आपल्याला अधिक माहिती मिळते की L1 ही उत्पन्नावर अवलंबून आहे तर L2 व्याजदरावर अवलंबून आहे. मग अशा प्रकारे ही समीकरणामध्ये Y हे उत्पन्न असून L मागणी फलनासाठी वापरलेलं हे चिन्ह आहे. तर पैशाची मागणी M1 किंवा L1 ही उत्पन्नावर अवलंबून असते आणि ती व्यवहार आणि सावधगिरीच्या हेतूने केली जाते. तर M2 ही व्याजदरावर अवलंबून असते आणि केन्स या मते सट्टेबाजीच्या हेतूने केलेली पैशाची मागणी म्हणजे L2 होय असे आपल्याला सांगता येते. केन्सची पैशाच्या कार्याची मागणी आता आधुनिक अर्थतज्ञांनी फेटाळून लावली असून पैसा अनेक मालमत्ता नव्हे तर एकाच मालमत्तेचं प्रतिनिधित्व करतो याकडे लक्ष वेधण्यात आलेलं असून त्यांच्या मते पैसा रोख ठेवण्याचे एकापेक्षा अधिक हेतू असू शकतात. पैशाचे एकच युनिट अनेक हेतू साध्य करू शकते. त्यामुळे पैशाची मागणी एकमेकांपासून M1 M2 किंवा L1 L2 अशी वेगळी करता येत नाही. तर थोडक्यात आपण याच्यामध्ये पूर्ण माहिती घेतलेली आहे. केन्स यांचा पैशाचा मागणी सिद्धांत या भागासाठी तुम्ही वापरू शकता नीता वाणी स्थूल अर्थशास्त्र प्रशांत पब्लिकेशन जळगाव यांचं बुक किंवा रसाळ RG SP आडाव गोटेकर व्यावसायिक अर्थशास्त्र सत्र 4 किंवा तरलता प्राधान्य हेतू इथे आपण समजावून घेतला आहे. पुढच्या आपण व्याख्यानामध्ये